नमस्कार, मी श्वेता पाठकरकडे रेसिपी आणि बरंच काही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण सोयाबीन आलू टिक्की बनवणार आहोत। पण त्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर सोयाबीन आलू टिक्की बनवण्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे। तर त्यापैकी 1 कप मी सोयाबीन घेतलेले आहेत, 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, मीठ घेतलेलं आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता। कोथिंबीर घेतलेली आहे, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, आमचूर पावडर, लाल तिखट आणि धने पावडर हे एवढं साहित्य मी घेतलेलं आहे। तर आता आपण पुढची कृती पाहूया। तर मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाण्याला छान उकळी येण्यापूर्वी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ आपण नंतर सुद्धा घालणार आहोत, म्हणून मी थोडंसं मीठ घातलेलं आहे। आणि आता पाण्याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 कप सोयाबीन घालायचे आहेत। तर हे पहा, पाण्याला छान उकळी आलेली आहे, सोयाबीन छान उकळलेले आहेत। तर आता मी गॅस बंद करून सोयाबीन खाली काढून घेणार आहे, म्हणजे सोयाबीन थंड होतील। तर सोयाबीन खाली काढून घेतलेले आहेत आणि आता हे थंड झालेले आहेत। आपल्याला याच्यामध्ये संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे। तर मी हाताने सोयाबीन असे स्क्वीज करून घेत आहे, म्हणजेच हे पिळून यातील सर्व पाणी काढून घेणार आहे। आणि आता आपल्याला हे मिक्सरवरती बारीक वाटून घ्यायचं आहे, म्हणून मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे। आपण सोयाबीन मिक्सरवरती बारीक वाटून घेऊयात। तर सोयाबीन वाटून होत आहे तोपर्यंत मी उकडलेले बटाटे घेतलेले होते, तर त्याची मी साल काढून घेते। तर उकडलेले बटाटे आपल्याला या बाउलमध्ये खिसून घ्यायचे आहेत। तर आता दोन्ही बटाटे मी या बाउलमध्ये खिसून घेत आहे। तर या ठिकाणी तुम्ही एखादी चीज क्यूब जरी खिसून घातली तरी सुद्धा आपली सोयाबीन आलू टिक्की अतिशय टेस्टी लागते। तर संपूर्ण बटाटे मी खिसून घेतलेले आहेत। तर आता याच्यामध्ये आपण मिक्सरवरती वाटून घेतलेले सोयाबीन घालायचे आहेत। तर या पद्धतीने तुम्ही आलू सोयाबीन टिक्की करून पहा, खूप छान लागते। तर आता याच्यामध्ये आपण काही मसाले घालूया। तर सुरुवातीला मी भाजलेले जिऱ्याची पावडर आणि आमचूर पावडर घालते। आमचूर पावडरमुळे याला खूप छान टेस्ट येते। त्याचबरोबर याच्यामध्ये लाल तिखट आणि धने पावडर घालायचे आहे। मसाले ऑप्शनल आहेत, तुम्हाला जे हवे ते तुम्ही घालू शकता। आणि मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालते। आलं लसूण पेस्टमुळे सुद्धा सोयाबीन आलू टिक्कीची चव खूप छान येते। आता आपण सुरुवातीला थोडंसं मीठ घातलेलं होतं, म्हणून मी आणखीन थोडंसं मीठ घालते। अगदी चवीपुरतं मीठ घालायचं आहे। कोथिंबीर घालायची आहे भरपूर। आणि आता याच्यामध्ये 3 चमचे कॉर्नफ्लोअर घालते। याच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता, किंवा या ठिकाणी तुम्ही बेसन जरी घातलं तरी हरकत नाही, टिक्की छान होते। पण मी कॉर्नफ्लोअर 3 चमचे घातलेलं आहे। आणि आता हे सर्व मिक्सरमधून बाजूला वाटून घेतलेलं सोयाबीन, कॉर्नस्टार्च आणि बटाटे हे सर्व आपल्याला छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। गरज वाटल्यास तेलाचा हात लावून याचा एक घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। तर चला आता आपण याची पटकन टिक्की बनवून घेऊया। तर याच्यातील एक छोटासा पोर्शन मी हातावरती घेणार आहे। तुम्हाला जर हे थोडंसं बॅटर स्टिकी वाटलं तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्या गोलाकार छोट्याशा अशा टिक्की बनवून घ्यायच्या आहेत। या टिक्की आपण ब्रेडसोबत सुद्धा खाऊ शकतो, खूप छान लागतात। तसंच मुलांना देण्यासाठी ही अतिशय पौष्टिक आहे। तर हातावरती मी छोटासा पोर्शन घेऊन या पद्धतीने सर्व टिक्की बनवून घेणार आहे। अगदी झटपट होणारा प्रकार आहे सोयाबीन आलू टिक्की। जितका पटकन होतो तितकाच टेस्टी लागतो। तर या पद्धतीने सर्व टिक्की बनवून तयार आहेत। तर आता आपण या तळून घेऊयात। तर यासाठी मी तेल छान गरम करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी सर्व टिक्की घालत आहे। लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला या सर्व टिक्की तळून घ्यायच्या आहेत। तर गॅसची फ्लेम मी मंदच ठेवलेली आहे। आता आपल्याला टिक्की लगेचच हलवायच्या नाहीत, त्या एक साईडने आपल्याला संपूर्ण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ठेवायच्या आहेत। आणि मी एका चमच्याच्या मदतीने याच्यावरती गरम तेल घालत आहे, म्हणजे जेणेकरून दुसरी बाजूसुद्धा आपली कच्ची राहणार नाही। तर साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर बाहेर पाठीमागची बाजू जी आहे तर ती गोल्डन ब्राऊन होते। तर आता हे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत, म्हणजे दोन्ही साईडने आपल्याला सोयाबीन आलू टिक्की छान तळून घ्यायची आहे।
तर सोयाबीन आलू टिक्की तळून झाल्यानंतर अजिबात तेलकट होत नाही, पण तितकीच खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागते। तर तुम्ही या पद्धतीने टिक्की नक्की करून पहा। तर आता दोन्ही बाजूने आपली सोयाबीन आलू टिक्की तळून झालेली आहे। तर ही टिक्की मी खाली काढून घेते। तर खूप रेसिपी आहे, अगदी तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। नाश्त्याचा एक नवीन प्रकार आहे। तर या पद्धतीने तुम्ही आलू सोयाबीन टिक्की करून पहा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास रेसिपी आणि बरंच काही या आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू सो मच।